सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। लक्षपूर्वक ऐका। आजच्या 25 जुलैला दुपारनंतर पाऊस मराठवाडा आणि विदर्भामध्ये ठिकठिकाणी मुसळधार सरी घेऊन येतोय। पण एक महत्त्वाचं म्हणजे कालच्या लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणेच सोमवार आणि मंगळवार मराठवाडा, विदर्भ, खानदेश तसेच दक्षिण महाराष्ट्राला चांगलाच मोठा दिलासा मिळणार आहे। यामध्ये विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या काही प्रमुख तालुक्यांच्या गावांची वळणं भरतील असा हा पाऊस येतोय। आता कारण काय आहे की उन्हाचा चटका सकाळपासून गरमीची लेवल त्याच ढगांना तेवढं पोषक वातावरण निर्माण करण्यामध्ये यश येणार आहे। त्यामुळे ह्या सरी आवश्यकतेप्रमाणे चांगल्याच बरसणार आहेत। आता आजचा जर विषय घेतला, आज तर सर्वप्रथम तुम्हाला आषाढी वारी तसेच आषाढी एकादशी निमित्त सर्व आषाढी वारकरी भक्तांना माझा सप्रेम जय शिवराय आणि त्या निमित्ताने शुभेच्छा देखील। पण सोमवार येते ना येते की लातूरचं, सोलापूरच्या अनेक भागांचं जे काही पेरणीचं किंवा पेरलेल्या पिकांचं जे काही वातावरण पिकं करपू लागतात त्यांना जबरदस्त दिलासा जो आतापर्यंत विदर्भाला आणि मराठवाड्याच्या काही भागांना मिळत होता, अशा प्रकारे यांची सुरुवात होते सोमवारपासून। पण आजच्या 25 जुलैला जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरसह विदर्भ सर्वत्र आणि जवळपास मराठवाडा ही नांदेड, परभणी, लातूर, हिंगोलीसह जवळपास सर्वत्र सटकारे बिटकारे चालू होणार आहेत। ते धार त्याची मोठी असणार आहे। काही ठिकाणी चांदणभरीची देखील शक्यता आहे। यामध्ये सुरुवात करेल तो दुपारी 2:30च्या आसपास, तर काही ठिकाणी 1:30 वाजता, तर काही ठिकाणी जवळपास पाहायला गेलं तर 3-4 वाजेपर्यंत ही सटकारे असतील। आता काही भाग असे आहे की जे बीडच्या पश्चिमेकडे मोडतात, यांनासाठी सोमवारचा वाट बघावी लागणार आहे। सोमवार ते मंगळवार याच टायमिंगला इथे सुरुवात होईल। जवळपास सर्व सोडलेल्या भागांना याच महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तो नक्की घेईल, असा ह्या मान्सूनचा बळकट प्रवास सुरुवात होतोय। आता लक्षपूर्वक ऐका की आज 25 जुलैला जळगाव जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर पासून पूर्वेकडील असलेल्या विदर्भाला सुद्धा 2:30 ते 3 वाजता पाऊस सटकारे बिटकारे आजच्या 25 जुलैला सुरुवात करतोय। पण हे जे काही आजचा आणि उद्याचा दिवस आहे म्हणजे 26 जुलै, हा सर्व दूर सर्व शाम नसणार आहे। पण 27 जुलै पासून ती सुरुवात होते की जवळपास तिथून पुढे 1-2 दिवसात का होईना महाराष्ट्र व्यापू शकतो, अशी याची पावसाची निर्मिती या कालखंडामध्ये होते। आता जवळपास आता आपल्याला जे काही कामं करायची, फवारणी वगैरे नियोजन, हे पण दुपारपर्यंत मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात चालतील, जे ज्यांना रेग्युलर पाऊस पडतो अशा गावांसाठी। पण दुपारच्या आधी आपण हे काम आटोपतं घ्यावं, हे हा व्हिडिओच्या मागचा हेतू आहे। सर्वाधिक महत्वाचं म्हणजे जायकवाडीचा टप्पा 40 पार करणार म्हणजे करणारच। जी आपली भूमिका होती ती आता करताना दिसतोय। 37चा आकडा पार होताना दिसतोय।